नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, एक खूप ज्वलंत किंवा सेन्सिटिव्ह विषयावर, गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तयार करतोय. आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेलच की बॉयकॉट टीसीएस आयबीपीएस. टीसीएस आयबीपीएस या ज्या प्रायव्हेट खाजगी कंपन्या आहेत ज्या ऑनलाईन परीक्षा घेत आहेत त्यांचा बॉयकॉट करायचा आहे. आणि स्पेशली नॉर्मलायझेशन जे होत आहे, ज्याचे पडसाद तुम्ही बघितले आहेत, त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी हा एक चर्चासत्र आपण तयार करतोय, हा एक छोटासा व्हिडिओ तयार करतोय. तर व्हिडिओ संपूर्ण बघा की खरंच आपल्याला नॉर्मलायझेशनची गरज आहे का, की विनाकारण आपलं शासन विनाकारण आपल्या बोखंडीवर हे नॉर्मलायझेशन किंवा टीसीएस आयबीपीएस ला बसवण्याचा प्रयत्न करतोय. तर व्हिडिओ बघा. आता लगेच नुकताच 2 दिवसापूर्वी राज्य उत्पादन शुल्क याचा चपराशी याचा निकाल जाहीर झाला. आणि तुमच्या सर्वांना माहिती आहे की चपराशी याच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या काही जास्त विशेष शिफ्टमध्ये झाल्या नव्हत्या, पण त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन केल्यानंतर काय फरक काय जाणवला ते तुम्हाला इथे दिसेल की इथे पोस्ट नेम बघा, प्यून. सर्वात हायेस्ट गुण मिळवणारा जो विद्यार्थी आहे त्याला 194 गुण मिळाले. सर्वात हायेस्ट गुण चपराशी या पोस्टसाठी 194 गुणाचा विद्यार्थी तो इथे तुम्हाला सापडलेला आहे. पण त्याचे रॉ मार्क्स किती होते ते जर बघितलं तर त्याचे बघा रॉ मार्क्स होते 170. आणि 170 वरून सरळ नॉर्मलायझेशन केल्यानंतर त्याचे 194.98 म्हणजे जवळपास 195 गुण झाले. 195 म्हणजे जवळपास 25 गुण याच्यामध्ये वाढवण्यात आले. जवळपास 25 गुण. याशिवाय 184 दुसऱ्या नंबरवर दिसणारा जो विद्यार्थी दिसतोय तुम्हाला 184 गुण घेणारा, त्याचे नॉर्मलाइज करून 191.91 म्हणजे 192च्या जवळपास गुण झाले आहेत. आणि त्याच्यामध्ये जवळपास फक्त 8 गुणांची वाढ झाली. 8 गुणांची. आता खरंच नॉर्मलायझेशनची गरज होती का या विषयावर पण आपण चर्चा करणार आहोत. फक्त हा तर फर्स्ट पेज होता बरं का. मी जिथे दाखवलंय की 25 गुण किंवा 24 गुण, 25 गुण, 26 गुण असे वाढण्यात आलेले आहेत. पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे गुण कमी पण करण्यात आलेले आहेत या नॉर्मलायझेशनच्या पद्धतीने. त्याला पण आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर समोर मी काही स्क्रीनशॉट घेऊन आलोय तुमच्यासाठी की जर तुम्ही या पेजवर बघत असाल तर एका विद्यार्थ्याला 113 गुण होते. 113 गुण. आणि त्याचे नॉर्मलायझेशन केल्यानंतर 111 गुण झाले. नॉर्मलायझेशन केल्यानंतर त्याचे 111 गुण झालेले आहेत तुम्हाला इथे दिसतंय. तर मला फक्त हा प्रश्न विचारायचा आहे की याला जर 113 गुण होते, 113 गुण, आणि याचे 111 गुण म्हणजे 2 गुण मायनस करण्यात आले, 2 गुण कमी करण्यात आले, कमी करण्यात. शिवाय जर तुम्ही इथे बघत असाल तर या विद्यार्थ्याला 90 गुण आणि त्याचे नॉर्मलाइज करून 111 करण्यात आले. म्हणजे जवळपास 21 गुणांची इथे वाढ झाली. 21 गुणांची वाढ. इथे याचे 2 गुण कमी करण्यात आले आहेत आणि याचे 21 गुण वाढवण्यात आलेले आहेत. तर हा मीन्स हा कुठला निर्णय या टीसीएस आणि आयबीपीएस ने घेतलाय की एखाद्या विद्यार्थ्याने मेहनत करून 113 गुण मिळवले, तुम्हाला अधिकार कोणी दिला की त्याने मिळवलेल्या गुणांमध्ये कमी करणे. कोर्ट सुद्धा हे बोलत आहे की 10 अपराधांना शिक्षा नाही झाली तरी चालेल, पण एखादा निरपराध जर व्यक्ती असेल तर त्याला शिक्षा होऊ नये. तर हा तर निरपराध आहे. याने काय गुन्हा केला होता? या विद्यार्थ्याने कोणता गुन्हा केला होता की त्याने मेहनतीने अभ्यास करून 113 गुण मिळवले. आणि या टीसीएस वाल्यांना कुणी अधिकार दिलाय की त्याचे गुण कमी करण्यात यावे, त्याचे 2 गुण कमी करण्यात आले? हाच एक भाग नाही, असे खूप सारे स्क्रीनशॉट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये नॉर्मलायझेशनचा गोंधळ तुम्हाला दिसेल. चला थर्ड पेजवर येऊया. इथे इथे बघा. इथे एका विद्यार्थ्याला 80 गुण मिळाले. 80 गुण. आणि त्याचे नॉर्मलाइज केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे नॉर्मलाइज केल्यानंतर त्याला 75 गुण देण्यात आले. 75 म्हणजे 5 गुण वजा करण्यात आले. त्याचे 5 गुण वजा करण्यात आले. याशिवाय या 80 पेक्षा कमी गुण घेणारा हा 55 गुण घेणारा हा विद्यार्थी तुम्हाला दिसतोय, ज्याचे नॉर्मलायझेशन करून 74 गुण करण्यात आले. 74 आणि जवळपास 19 गुणांची इथे वाढ झाली. आता बघा. आता सहज तुमच्या समोर हे दिसतंय की या विद्यार्थ्याने मेहनत करून 80 गुण मिळाले. जरी हा सिलेक्शन प्रोसेसमध्ये नसेल हरकत नाही, मी हे बोलत नाही की त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईलच, 80 गुणांमध्ये सिलेक्शन होत नाही. माझं म्हणणं फक्त इतकं आहे की जर त्या विद्यार्थ्याने मेहनत करून 80 गुण मिळवले तर 5 गुण त्याचे कमी करण्याचा अधिकार का दिलाय? मी तर स्पष्टपणे बोलतोय की अशा विद्यार्थ्यांनी कोर्टात केस दाखल करा.
कोर्टात केस दाखल करा टीसीएसच्या आयबीपीएसच्या वर्सेस की तुम्हाला अधिकार कोणी दिला, आम्ही कमाई केलेले जे गुण आहेत तुम्ही कमी करताय, तुम्हाला हा अधिकार कोणी दिला. शिवाय ज्या विद्यार्थ्याने मेहनत केली नाही जास्त आणि त्याला 55च गुण मिळाले आणि नॉर्मलायझेशन या नावाखाली म्हणजे सामान्यीकरण या नावाखाली ते काय करतायत, दोघांच्या ॲव्हरेज काढून मग त्यांच्या गुणांची सामान्यीकरण करतात आणि ज्या विद्यार्थ्याने जास्त मेहनत घेतलेली नाही आहे त्याचे 19 गुण वाढवण्यात आले आहेत. आणि ही कुठली सामान्यीकरण मीन्स काही मेहनती विद्यार्थ्यांचे गुण कमी करणे आणि जे मेहनत करत नाही त्यांचे गुण वाढवणे. तर हे सामान्यीकरण आपल्याला नको, हा नॉर्मलायझेशन आपल्याला नको आणि हे आपल्याला पटतच नाही नॉर्मलायझेशन. इनफॅक्ट महाराष्ट्र शासन म्हणजे राज्यस्तरीय परीक्षा होत असतील तर नॉर्मलायझेशनची गरज पडायला नको असं मला वाटतं. नॅशनल लेवलवर परीक्षा होत असेल एसएससी रेल्वेच्या किंवा बँकिंगच्या, त्यामध्ये नॉर्मलायझेशन करणं योग्य आहे कारण त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी असतात. पण राज्यस्तरीय महाराष्ट्र लेवलवर जर परीक्षा होत असतील तर खरंच नॉर्मलायझेशनची गरज आहे का. एमपीएससी आयोग हा जो आहे तो 12 ते 15 लाख विद्यार्थ्यांच्या एकाच दिवशी पेपर संपवतो बरं का, एकाच दिवशी ऑफलाईन पेपर. सर्व महाराष्ट्रातले सेंटर बुक असतात पण 1,35,000च्या जवळ विद्यार्थ्यांची जी पिऊसाठी चपराशी या पोस्टसाठी अप्लाय केला होता तर 1,35,000 या विद्यार्थ्यांची एका दिवसात होऊ शकत नाही का. बिलकुल डेफिनेटली होऊ शकतं. पण आपलं शासन आपलं सरकार विनाकारण आपल्या डोक्यावर हा मथडा मारलेला आहे नॉर्मलायझेशनचा, किंवा त्यांचे जे काही गठबंधन असेल टीसीएस आयबीपीएस सोबत ते सर्वच्या सर्व परीक्षांचे नियोजन त्यांना देतात, ज्यामुळे मेहनत करणाऱ्या किंवा सामान्य विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होतं. एकतर फीस पण खूप जास्त घेतात, 900 रुपये 1000 रुपये ही फीस पण खूप जास्त घेतात. शिवाय पारदर्शकता यांच्या परीक्षांमध्ये कुठेच आढळून आलेली नाही. यापूर्वी तलाठी झालेला आहे किंवा जलसंपदा विभागाचे जे नॉर्मलायझेशन झालेले आहेत तलाठी, यामध्ये तुम्हाला हा भाग आढळून आलेलाच आहे की पारदर्शकता तर यांच्यामध्ये नाहीच, यांच्यामध्ये पारदर्शकता नाही. तरीही शासन विनाकारण का आपल्या गोखंडीवर बसवतंय या टीसीएस आणि आयबीपीएसला, याच्या वर्सेस तुम्हाला नक्कीच आवाज किंवा आंदोलन करायला पाहिजे की यानंतरच्या ज्या परीक्षा आहेत, यानंतरच्या परीक्षा त्यामध्ये तर नॉर्मलायझेशन व्हायला नको, किंवा किंवा ऑनलाईन पेपर सुद्धा टीसीएस आयबीपीएस यांच्याकडे याचं नियोजन जायला नको, हे मात्र तुम्हाला बघणे गरजेचे आहे. चला यामध्ये बघा, चला यामध्ये थोडं झूम करूनच दाखवतो तुम्हाला. यामध्ये एका विद्यार्थ्याला 39 गुण मिळाले आहेत आणि त्याचे गुण नॉर्मलायझेशन करून 57 गुण झाले, म्हणजे जवळपास 17 गुणांची तिथे वाढ झालेली आहे, 17 गुणांची किंवा 18 गुणांची वाढ झालेली आहे. शिवाय जर तुम्ही याच पेजवर बघाल तर एका मेहनती विद्यार्थ्याने घेतले होते 65 गुण 65 आणि त्याचे नॉर्मलाइज करून 57 गुण करण्यात आले आहेत, म्हणजे जवळपास 8 गुण त्याचे कमी करण्यात आले. मग 65 गुणांचे जर 57 म्हणजे 8 गुणाचे कमी करण्यात येत असतील आणि कमी मिळालेल्या विद्यार्थ्याचे जर जास्त गुण वाढवण्यात येत असतील तर यासाठी त्यांनी शिफ्ट सुद्धा मेन्शन करायला पाहिजे. मला असं वाटतं की ज्या शिफ्टमध्ये होते ज्यांचे गुण वाढले आहेत त्यांनी शिफ्ट सुद्धा मेन्शन करायला पाहिजे. किंवा अतिशयोक्ती तर तुम्हाला इथे दाखवत आहे की काही विद्यार्थ्यांना तर 0 गुण होते बरं का, स्क्रीनशॉट तर काढून ठेवलेलाच आहे. चला बघा इथे बघा मित्रांनो, सर्वात मोठा घोटाळा बघा की असं काय काय दिसतं या नॉर्मलायझेशन मध्ये. इथे दिसतंय तुम्हाला काही विद्यार्थ्यांना 0 गुण होते, 0 गुण. आणि 0 गुण कुणाला मिळतील, जो कधीच काहीच मेहनत करणार नाही, फक्त आलेला फॉर्म भरेल आणि परीक्षा द्यायला जाईल. इथे तुम्हाला दिसतंय बघा 0 गुण, रॉ मार्क्स 0 गुण, रॉ मार्क्स 0 गुण, रॉ मार्क्स. ज्या विद्यार्थ्याने काहीच पेपर सॉल्व्ह केलेला नाहीये त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा नॉर्मलायझेशनने गुण वाढलेत. बघा त्याचे गुण किती मिळाले, 16, म्हणजे 16 गुणांची वाढ केली आहे इथे. ज्या विद्यार्थ्यांनी काहीच पेपर सोडवलेले नाही, त्याला काहीच येत नाही, अशा विद्यार्थ्यांना 0 गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना 16 गुण देण्यात आलेले. आणि ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत केली आहे 28 गुण मिळाले आहेत. बघा रॉ मार्क्स आहेत त्यांचे 28 आणि त्या विद्यार्थ्याचे गुण कमी करण्यात आले. इथे दिसतंय नॉर्मलायझेशन 16 गुण, म्हणजे या विद्यार्थ्याचे जवळपास 12 गुण मायनस करण्यात आले. 12 गुण मायनस करण्यात आले. तर मग ही कुठली न्याय प्रक्रिया शासनाला, आपल्या सरकारला, आपल्या महाराष्ट्र शासनमध्ये असणाऱ्या सरकारला या विषयाचं गंभीर प्रयोजन करायला पाहिजे. किंवा यानंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्या टीसीएस आयबीपीएस कडे न देता किंवा नॉर्मलायझेशन ही पद्धतच आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये असायला किंवा महाराष्ट्रामध्ये असायला नको. कारण महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असो एका दिवसात संपवता येतं. तर शासनाने मात्र यावर काहीतरी विचार करायला पाहिजे. बरं यापेक्षा अतिशयोक्ती सांगतोय मी तुम्हाला, हे तर 0 गुण होते बरं का,
हे 0 गुण होते. यापेक्षा अतिशयोक्ती सांगतोय काही विद्यार्थ्यांना निगेटिव्ह गुण मिळाले मायनस मध्ये, काही विद्यार्थ्यांना निगेटिव्ह गुण मिळाले. तुम्हाला दाखवत आहे त्याचं पण स्क्रीनशॉट की काही विद्यार्थ्यांना निगेटिव्ह मायनस मध्ये गुण मिळाले. इथे बघा, हे तुम्हाला झूम करून दाखवत आहे. काही विद्यार्थ्यांना निगेटिव्ह मध्ये गुण मिळालेले आहेत, पण त्यांचं पण नॉर्मलायझेशन करून त्यांना पॉझिटिव्ह गुण मिळाले. म्हणजे ही तर अतिशयोक्तीच म्हणायला काही हरकत नाही. बघा इथे तुम्हाला निगेटिव्ह 1 दिसतोय, म्हणजे -1, शून्यापेक्षा पण कमी गुण मिळाले आहेत त्याला. याला सुद्धा -1.25, -1.25, शून्यापेक्षा पण कमी गुण मिळाले आहेत आणि यांना नॉर्मलायझेशन करून 15 गुण देण्यात आलेले आहेत. म्हणजे हे असे विद्यार्थी जे अभ्यास तर मुळातच करत नाहीत, पेपर द्यायला काहीतरी जातात आणि काहीतरी टोले मारून येतात आणि त्यांना काहीच गुण मिळत नाही, शिवाय निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे त्याचे गुण सुद्धा निगेटिव्ह मध्ये जातात. त्यांना सुद्धा 15 गुण म्हणजे -1 आणि 15 गुण म्हणजे 16 गुणांची इथे सरळ सरळ त्यांची फ्रीची फुकटाची वाढ झालेली दिसते. ही तर अतिशयोक्तीच म्हणावी लागेल ना, की ज्या विद्यार्थ्याला 0 सुद्धा गुण नाही, शून्यापेक्षा पण कमी गुण आहेत, त्याला सुद्धा नॉर्मलायझेशन करून 16 गुण वाढवण्यात आलेले आहेत. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत करून 27 गुण घेतले, 27 गुण घेतले, त्याचे गुण मात्र कमी करण्यात आलेले आहेत. त्याचे गुण 15 गुण करण्यात आले आहे, म्हणजे 12 मार्क सरळ सरळ याच्यामध्ये कमी करण्यात आलेले आहेत. मग हा खरंच यथोचित म्हणजे न्याय आहे का विद्यार्थ्यांसाठी? आणि असे ज्यावेळेस निकाल घोषित होतात त्यावेळेस विद्यार्थी जे आहेत ते कोमामध्ये जातात म्हणजे निराश होऊन जातात. निराश झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात नेहमी हा विचार येतो की यानंतरच्या परीक्षा द्यायला पाहिजे की नाही. आणि हे TCS आणि IBPS सारखे हे दलिंदर जे खाजगी जे विभाग आहेत जे परीक्षा नियोजित करतात, त्यांच्यामुळे मेहनत घेणारे विद्यार्थी किंवा सामान्य विद्यार्थी यांना खूप मोठा फटका बसत आहे बरं का. माझं तर म्हणणं असं आहे की यानंतर कुठलीही परीक्षा TCS किंवा IBPS कडे शासनाने द्यायला नको. आणि हा जो नॉर्मलायझेशनचा भाग आहे ज्यामुळे इतका गोंधळ उडालेला आहे, तलाठी असो, जलसंपदा असो, आता राज्य उत्पादन शुल्क दिसतोय, आणि समोरही जर नॉर्मलायझेशन होत राहील किंवा ऑनलाईन परीक्षा होत राहतील तर विद्यार्थ्यांचं मन मरून जाईल, ते यानंतर परीक्षा देणार नाही या विचाराचे आता विद्यार्थी झालेले आहेत. मित्रांनो बघा, खरंच इतका मोठा डिफरन्स खरंच असायला पाहिजे का? जेणेकरून खूप कमी शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या बरं का. 1,35,000 विद्यार्थी होते, त्यांच्या खूप कमी शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या, तरी नॉर्मलायझेशनमुळे इतका फरक पडला. तुम्हाला जर आठवत असेल की वनरक्षक भरती ज्याचे 36 शिफ्टच्या वर परीक्षा झाल्या, त्या वनरक्षक भरतीमध्ये TCS यांनी नॉर्मलायझेशन केलं नव्हतं. बाकी सर्व परीक्षांमध्ये यांनी जलसंपदा असो किंवा तलाठी असो त्यामध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलंय. तर याच्या कमी शिफ्ट झाल्या तरी इतका नॉर्मलायझेशनने फरक पडतो. 24 गुण 25 गुण विद्यार्थ्यांचे वाढवण्यात येत आहे. तर खरंच हे न्यायोचित आहे का, हा विचार करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल, खरंच मला तर वाटतं, प्रामाणिकपणे वाटतंय की ही जी प्रक्रिया ही आपल्यासाठी योग्य नाही, गरजच नाही, आपल्याला इनफॅक्ट गरज नाही. जेणेकरून एका दिवसात पेपर संपू शकतो, त्याला विनाकारण ऑनलाईन पद्धतीने जास्त दिवस का लांबवायचे. शिवाय यामध्ये एक भाग तुम्हाला पुन्हा मी निदर्शित करून देतोय की हे जे वेगवेगळे पेपर तयार करतात ना, ते तयार करणारे पण TCSच असतात. आणि ते पेपर कठीण, साधारण किंवा सोपा असे पेपर तयार केल्यानंतर त्यामध्ये चुका पण तेच टाकतात आणि विनाकारण विद्यार्थ्यांच्या बोखंडीवर ते ऑब्जेक्शन घेण्याची फीस ते भरायला सांगतात आणि तेच डिसाईड करतात कोणत्या लेवलचा पेपर कोणत्या शिफ्टला आला होता, कठीण होता की सोपा होता. त्यामुळे मग हे नॉर्मलायझेशन केलं जातं आणि नॉर्मलायझेशन करून विद्यार्थ्यांच्या मथड्याला मीन्स त्यांच्या विनाकारण त्यांच्यावर बसवल्या जातं नॉर्मलायझेशनची पद्धत, जी आम्हाला गरजेची नाही. शासनाला मी हात जोडून विनंती करतोय बरं का, हात जोडून विनंती करतोय की विनाकारण आमच्या डोक्यावर या नॉर्मलायझेशनला बसवू नका किंवा साधारण विद्यार्थ्यांच्या मथड्याला मारू नका, हे मी शासनाला विनंती करतो. आणि ही सुद्धा विनंती करतो की यानंतरच्या ज्या परीक्षा होणार आहेत, ज्या कुठल्या पण असतील, त्या TCS IBPS कडे कंडक्ट करायला देऊ नका आणि नॉर्मलायझेशन ही पद्धत आम्हाला नको. मित्रांनो, एक साधारणसा छोटासा चर्चासत्र मी तुमच्यासाठी घेतलेला आहे की नॉर्मलायझेशन हे नको म्हणजे नको, त्याचा निषेधच असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बॉयकॉट करणे आहे. कुणाला बॉयकॉट करणे आहे? TCS आणि IBPS या खाजगी कंपन्या आहेत, त्यांना बॉयकॉट करणे आहे. म्हणजे यानंतरच्या ज्या काही जागा निघतील किंवा ज्या काही परीक्षा होतील त्या TCS आणि IBPS कडे जायला नको. शिवाय मी इतरही युट्यूबवर जे आहेत त्यांना पण विनंती करतो, स्पेशली
विद्यार्थ्यांचं हित जे जोपासतात तसे विठ्ठल कांगणे सर, नितेश कराडे सर यांना सुद्धा विनंती करतो की यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना याच्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मदत करावी किंवा त्यांनी सुद्धा यावर व्हिडिओ बनवण्यात यावा किंवा कुठेतरी आंदोलन करा. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला समोर IBPS TCS पाहिजे नसेल किंवा नॉर्मलायझेशन ही पद्धत नको असेल तर आंदोलनाला उतरल्याशिवाय पर्याय दिसत नाहीये. जर पुन्हा शासनाने जर समोरच्या परीक्षा TCS IBPS कडे दिल्यात तर डेफिनेटली रस्त्यावर उतरा. मला पण फोन करा, मी सुद्धा येईल तुमच्यासोबत. आणि इतर युट्यूब चॅनल वाल्यांना आपण सांगतोय, स्पेशली मगाशी नाव घेतले आहेत मी, विठ्ठल कांगणे सर आणि नितेश कराडे सर, हे सुद्धा विद्यार्थ्यांचे हित जोपासतात, त्यांनी सुद्धा यावे आणि विद्यार्थ्यांची मदत करावी अशी माझी त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, समोरच्या परीक्षा या TCS IBPS कडे जायला नको. फक्त हेच एक छोटासा मेसेज देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला होता. आणि तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा बरं का. तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन परीक्षा योग्य आहे का, की अयोग्य आहे, किंवा TCS आणि IBPS योग्य पद्धतीने परीक्षा घेतात का, किंवा नॉर्मलायझेशन जो भाग आहे याची खरंच आपल्याला गरज आहे का. बघा, तुम्हाला दिसतंय निगेटिव्ह मध्ये असणारे मार्क्स त्यांचे सुद्धा वाढवण्यात येतात. तर खरंच ही योग्य पद्धत आहे का. आणि जे प्रामाणिकपणे मेहनत करून जे गुण कमावतात त्यांचे गुण कमी करण्यात येतात. ज्यांचे गुण कमी झालेले आहेत, बरं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगताय, ज्यांचे गुण कमी करण्यात आलेले आहेत त्यांनी खटला दाखल करा. कुणावर? TCS IBPS TCS वर. हे स्पेशली TCS ने घेतली, TCS वर खटला दाखल करा की आम्ही मेहनतीने कमावलेले गुण तुम्ही कमी कसे काय केले, किंवा तुम्हाला हा अधिकार कुणी दिलाय, हा खटला दाखल करा. तर यानंतरच्या कदाचित परीक्षा TCS घेणार नाही किंवा शासन सुद्धा याबद्दल विचार करेल. शासनावरही खटला दाखल करता येईल की का विनाकारण आमच्या बोकंडीवर बसवता यांना, आमचा काय गुन्हा यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, एकत्रित व्हा, एकजूट व्हा आणि संघर्ष करा बरं का. समोर आपल्याला TCS आणि IBPS नकोच. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शन मध्ये डेफिनेटली मेन्शन करा. तर माझा हा फक्त एक छोटासा संदेश, एक मेसेज पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तयार केला आहे. तुम्हाला कसा वाटला, किंवा तुम्हाला जर वाटलं असेल की हा कामाचा असेल, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. अखंड महाराष्ट्रभरामध्ये शेअर करा, जेणेकरून विद्यार्थी जागरूक होतील आणि जागरूक झाल्यानंतर एकत्रित येतील आणि कुठेतरी काहीतरी आंदोलन करतील, रस्त्यावर उतरतील, जेणेकरून समोरच्या परीक्षा या TCS IBPS कडे जायला नको. म्हणजे नॉर्मलायझेशनचा हा प्रकारच उद्भवणार नाही. माझं मत तर साधं सोपं आहे की महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असो ती MPSC आयोगाकडे द्यायला पाहिजे, जेणेकरून एकाच दिवसामध्ये सर्वचा सर्व पेपर ते संपवून टाकतात. शिवाय त्यामध्ये पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी सुद्धा खूप असतं. या TCS IBPS खाजगी कंपन्या आहेत, ट्रान्सपरन्सी बिलकुल नाही. तुम्ही खूप सारे गोंधळ बघितले असालच, खूप साऱ्या पेपरच्या सेटिंग असतील किंवा जे काही असेल, हे फक्त TCS आणि IBPS मध्येच होतं. स्पेशली MPSC आयोगांचे असे कुठलेही प्रकार आजपर्यंत बघण्यात आलेले नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुमचे कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कमेंट्स करता येईल. तुमच्या सर्व कमेंटचं स्वागत आहे. शिवाय जर तुम्हाला पुन्हा काही अडचणी असतील तर तुम्हाला मला या नंबरवर कॉल करून सुद्धा किंवा मेसेज करून सुद्धा विचारता येईल. मी तुम्हाला इथे नंबर लिहून देतो आहे माझा. तर त्या नंबरवर सुद्धा तुम्हाला मेसेज मीन्स व्हॉट्सअपवर तुम्हाला मेसेज करता येईल. मला तुमच्या तक्रारी विचारता येतील. सहजासहजी लेक्चरमध्ये बिझी असल्या कारणाने खूप सारे फोन मी रिसिव्ह करत नाही. माझा नंबर लिहितोय 95522028 तुम्हाला याला विशाल सर म्हणून सेव्ह करून घेता येईल. आणि तुमच्या काय तक्रारी आहेत किंवा याशिवाय इतरही स्पर्धा परीक्षाबद्दल जर तुमच्या काही असतील, प्रश्न असतील, तुम्हाला मला विचारता येतील. राईट मित्रांनो, तुमच्या कमेंट्सची वाट बघेल मी की यावर उपाय मीन्स हा जो नॉर्मलायझेशन किंवा TCS IBPS आहे यावर उपाय काय करता येईल, किंवा समोर आपल्याला TCS आणि IBPS नको त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तुम्ही जर एकत्रित येत असाल मला सांगा, मी डेफिनेटली तुमच्यासोबत येईलच. कुठेतरी रस्त्यावर उतरावं लागेलच, तुम्हाला कुठेतरी आंदोलन करावे लागतीलच. आणि ज्यांचे गुण कमी करण्यात आलेले आहेत त्यांनी, मी तर बोलतोय, त्यांनी एकत्रित येऊन TCS वर खटला टाका किंवा शासनावर खटला टाका की आमचे गुण का कमी करण्यात आले आहेत. मित्रांनो, हा मग एक छोटासा संदेश देण्यासाठी व्हिडिओ तयार केला होता. याला इथे स्टॉप करतोय, थांबवतोय. पुन्हा मी तुमची भेट करेल नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.